मी लढावं आणि त्याने झोपून राहावं. कुठला करणं न्यावे नाही. राजकीय नेत्यांचा माझा संबंध मी ठेवला नाही, कारण संबंध आहे ना, पक्ष आणि पार्ट्यापासून खूप दूर राहिलो. पक्ष आणि पार्ट्यांच्या जवळ गेलो नाही. पण त्यांचं सरकार आणण्यामध्ये तुमचा मोठा वाटा होता असं अजूनही लोक बोलतात, तुमच्या लोकपाल आंदोलनामुळे. नाही, ते म्हणत असतील, पण माझा त्याच्याशी काही संबंध नाही. काही लोकांनी फसवलं असेल, पण कुठं फसवलं, काय फसवलं हे माहीत नाही. त्यांचा गेल्या 10-12 वर्षामधला कारभार तुम्हाला कसा वाटतो? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या 10-12 वर्षातला देशातला कारभार तुम्हाला कसा वाटतो? चलती का नाम गाडी, रुक गया तो खटारा. तुम्हाला आत्ताच्या सरकारमधले जर अनेकांना असं वाटतं की आत्ताच्या सरकारमध्ये तुम्हाला काही वाईट दिसलं तर तुम्ही आता बोट का दाखवत नाही त्याच्याकडे? बोट दाखवला ना. त्यातल्या त्यात देवेंद्र जरा बरं काम करतो, एवढंच म्हणायचं. बाकी काय आमचा संबंध काही नाही. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आज राळेगण सिद्धी या गावी आहे. राळेगण सिद्धीची वेगळी ओळख तुम्हाला करून द्यायचं काही कारण नाही आहे, कारण इतकं ते प्रसिद्ध आणि नामांकित असं गाव आहे. आणि हे गाव घडवण्यामध्ये, गाव वाढवण्यामध्ये ज्या व्यक्तींचा मोठा वाटा आहे किंवा त्यांचाच वाटा आहे ते आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे. आज मी त्यांच्यासोबत आहे. अण्णांना थोडं ऐकायला कमी येतं, त्यामुळे थोडं मोठ्यानं बोलावं लागतं, त्यामुळं कदाचित माझा आवाज तुम्हाला वाढलेला वाटेल, पण ते खरं अण्णांना ऐकायला जावं यासाठी मी बोलत आहे. अण्णा, स्वागत तुमचं. खूप खूप धन्यवाद. अण्णा, आता किती वर्ष झाली? वयाची किती वर्ष झाली आता? वयाची आता 90 चालली. 90. एकदम फिट आहे तुम्ही. एकदम फिट आहात म्हटलं, फिट. शताब्दी पुरी करायची. अरे वा, आमच्या शुभेच्छा आहे. शताब्दी नक्की पूर्ण करा तुम्ही. आपण लवकर जायचं काय विचार करायचा, कारण स्वतःचं काही नाही. गाव, समाज, देश. जगायचं ते गाव, समाज आणि देशासाठी, आणि मरायचं ते गाव, समाज आणि देशासाठी. तर लवकर का जायचं? गाव, समाज आणि देशासाठी काही करून गेलं पाहिजे. तुमचं फिटनेस काय करता तुम्ही? काय व्यायाम करता, काय खाता? सकाळी वॉकिंग करतो या वयात. अजून वॉकिंग करतो सकाळ संध्याकाळ. संध्याकाळी पण करतो. नॉनव्हेज आहे, नॉनव्हेज खात नाही. कधीच खाल्लं नाही का नॉनव्हेज? कधीच? पूर्वी करत होतं लहान असताना. स्वामी विवेकानंद जीवनात आले, आयुष्य संस्कार झाले, आणि मी ठरवलं की खायचं नाही काही. जगत हे त्रिगुणात्मक आहे. सत्व, रज आणि तम. सात्विक आहार पाहिजे. सात्विक आहार. सात्विक आहार केल्याने सात्विक बुद्धी तयार होते. सात्विक बुद्धी तयार झाले की सात्विक विचार निर्माण होतात, आणि जेवढं सात्विक विचार निर्माण होतील तेवढं सात्विक कार्य घडतं माणसाच्या. बरोबर, खरी गोष्ट. ते सगळं घडत गेलं, म्हणून माझ्या जीवनामध्ये वाईट काही घडलं नाही. सात्विक घडलं. बरोबर. आहाराचा परिणाम. बरोबर. तुम्ही जेव्हा राळेगणमध्ये काम चालू केलं तेव्हा लोकसंख्या किती होती आणि आता किती लोकसंख्या आहे? त्यावेळेला सुरुवातीला 1200-1300, आता वाढत 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 3500 लोक असते. अच्छा. पण अजूनही
एक परिवार, ती भावना दूर झाली नाही. अजूनही लोक, म्हणून आम्ही लोक आपला वाढदिवस साजरा करतात. आम्ही गावाचा वाढदिवस साजरा करतो. गावाच्या वाढदिवसाला काय करतो? गावात वयोवृद्ध स्त्री, जिचं वय जास्त झालं, आणि वयोवृद्ध पुरुष, हे गावचे आपले माता आहेत, गावचे पिता आहेत. सर्वांनी त्यांचं पूजन करायचं. गावात जन्माला आलेली मुलं एका वर्षात जेवढी मुलं जन्माला आली ती गावची संपत्ती आहे. मग गावाने त्यांना नवीन अंगडी टोपडे शिवायचे. गावामध्ये तरुण मुलांचे लग्न झाले, युवकांचे, आणि ज्या मुली आल्या त्या कुटुंबाच्या सुना आहेत, पण ते गावच्या सुना आहेत. मग गाव त्यांना खण नारळाने ओटीभरण करतं, त्यांचा सन्मान करतं. त्याच्यातून भांडणतंड होत नाही, जाती पाती धर्मवंश भेद राहत नाही. सगळं एक परिवाराच्या नात्याने चालतं. ओके. तुम्ही जे सुरुवातीला काम सुरू केलं होतं पाण्याचं, वृक्ष लागवडीचं, ते काम सुरू आहे की आता त्याची गरज राहिलेली नाहीये? नाही, आता गरज नाही, पण जे केलंय तर टिकवलं पाहिजे, ही गरज आहे. नाही तर हे काम राज्यातला प्रत्येक गावाने अशी कामं जर केली तर बलशाली भारताचं स्वप्न साकार व्हायला वेळ लागणार नाही. निसर्ग आणि मानवता याचं शोषण करायचं नाही. शोषण करून केलेला विकास हा शाश्वत विकास नाही, तो विनाश होईल. निसर्गाने जी आम्हाला देण दिली तिचा उपयोग करून व्यक्ती, परिवार, गाव स्वावलंबी कसे होतील असा विचार करा. तो इथे वेळा रस्त्याच्या कडेला झाडं पाहतो तुम्ही, 12 किलोमीटर झाडं आहेत, रखवालदार नाही, कुठे राखणदार नाही. प्रत्येक माणसाने हा विचार केला, आमच्या मुलाने लावलेली झाडं त्याला आपल्याला जपलं पाहिजे. आज उघड्यावरती झाडं वाढतात. बरोबर. डोंगरावरती तुम्ही डोंगरावरती जर पाहिलं तर डोंगरावरती झाडं लावलीत, उडीवरती हिरवीगार आहे सर. त्याच्यात पथ्य सांभाळ्या, नसबंदी, नशाबंदी, पथ्य, नसबंदी फॅमिली प्लॅनिंग, नशाबंदी ड्रिंक. 35 दारूच्या बाटल्या होत्या. आज बिडी नाही, सिगरेट नाही, तंबाखू नाही, विक्रीला नाही. नसबंदी, नशाबंदी, चराईबंदी. झाडं जनावरं उड्या सोडायचे नाही, चराईबंदी. कुऱ्हाडबंदी, झाड मुळासहित तोडायचं नाही. तुम्हाला जे घरात लागतं घ्या, पण मुळासहित तोडायचं नाही. नसबंदी, नशाबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, श्रमदान. प्रत्येक माणसाने आपल्या गावासाठी प्रत्येक माणसाने एका दिवसाला श्रमदान असं त्याने केलं पाहिजे. सतत श्रमदान करायचं नाही. महिन्यातून एका माणसाने 2 दिवस, महिन्यातून लोड नाही. काम किती होतं? 3 मजल्याची इमारत शाळेची आज उभी आहे. आता आहे नापासांची शाळा आहे, नापास. 4 मजल्याची इमारतीचं काम चाललंय. बाहेरचा कोणाचा पैसा नाही, देणगी नाही. तुम्ही जे नियम लागू केले, नवीन पिढी ती पाळते का? गावामधली नवीन पिढी ते नियम गावामधले पाळते का?
कारण आता ते आपलेपण आहे ना, प्रत्येक माणसाला आपलेपण आहे. हे आमचं आहे, हे माझं आहे म्हणून पाळणारच आहे, कारण त्याच्यात त्यांचा फायदा आहे. हे असं पाळलं म्हणून तर गाव सुजलाम सुफलाम झालं. आणि हे ते पाहतात. एक व्हायला गेलेलं गाव 35 दारूच्या बाटल्या, त्या गावात आज महाराष्ट्रातच नाही देशातले लोक येतात, पाहतात, प्रेरणा घेतात आणि जातात. बरोबर, हे फार महत्वाचं आहे. बरोबर. म्हणून गांधीजी म्हणत होते, तुम्हाला देश बदलायचा असेल तर आधी गाव बदल पाहिजे. गाव बदललं तर देश बदलेल. गांधीजींचं स्वप्न हे होतं. बरोबर. अण्णा, तुमचे लहानपणीचे कोणी मित्र गावात आहेत का अजून? आता आठवण नाही. आता आठवत नाही. ओके. एवढे वर्ष झाले, आता आठवणच गेली. पण कोणी जुने मित्र भेटायला येतात का तुम्हाला? तुमच्या ऑफिसमध्ये कोणी जुने मित्र भेटायला येतात का? नाही, जुना नाही, पण नवीन मित्र खूप आहेत. अच्छा, नवीन लोक आहेत सगळे. नवीन सगळे. आता आज कराडमधले लोक आले. कराड, महिला पुरुष, आणि हे सतत चालू आहे. आमच्याकडं याद्या करून ठेवल्या काही काही. किती लोक आले. एक असं व्हायला गेलेलं गाव, त्या गावात राज्यातून देशातून लोक येतात, पाहतात, प्रेरणा घेतात आणि कामाला लागतात. हे काम महत्वाचं आहे. अण्णा, तुम्हाला 1 रँक 1 पेन्शन मिळते का? त्यासाठी मी आयुष्य पणाला लावलं. 1 रँक 1 पेन्शन. त्यासाठी मी उपोषण केलं. आणि काही दिवस उपोषणाचे गेल्यानंतर मग सरकार जागं झालं आणि 1 रँक 1 पेन्शन हा कायदा लागू केला. तुम्ही आतापर्यंत किती उपोषणे केली अण्णा? आतापर्यंत माझ्या विचाराप्रमाणे 22 उपोषणं झाले. 22. माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदलांचा कायदा, लोकपाल, लोक आयुक्त, एवढे सुंदर कायदे आहेत. आज माहितीचा अधिकार, मी सुरुवातीला माहितीचा अधिकार एवढा लढलो, पण आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला माहितीचा अधिकाराचा उपयोग व्हायला लागला. माहितीचा अधिकार तळापासून तर वरपर्यंत माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार त्याचा मूलभूत हक्क आहे, तो मिळाला पाहिजे असा मी विचार केला. माहितीचा अधिकार त्याचा मूलभूत हक्क आहे तो. आणि मग असे कायदे सगळे केले. हा देश कायद्याच्या आधाराने चालला आहे. कायदे सर्वात श्रेष्ठ आहेत. म्हणून आपण चांगले चांगले कायदे जर केले आणि लोकांच्या हातात दिले तर लोक त्याचा वापर करतील आणि त्याच्यातून देश उभा राहील. तुम्ही रोज पेपर, बातम्या, TV पाहता का, ऐकता का, वाचता का? पेपर, बातम्या वगैरे थोडे वाचतो. आता वाचायला मिळत नाही. पेपर, टीव्हीच्या बातम्या पाहतो. काय चालले घडामोडी, त्याच्यात नवीन काही शिकायला मिळतं ते पाहतो. आणि जास्त शिकलो नाही, पण समजण्यापुरतं वाचतो. समजण्यापुरतं वाचतो. तुमच्यावरती तुम्हाला लोक म्हणतात की अण्णा देशामध्ये एवढा भ्रष्टाचार झालाय, अण्णा झोपलेत की काय असं लोक म्हणतात. अण्णांना आता दिसत नाही का, अशी तुमच्याकडनं पुन्हा आंदोलनाची अपेक्षा करतात.
हे दुर्दैव आहे. 90 वर्षाचा म्हातारा, 90 वर्षाचा माणूस आणि तू तरुण आहे आणि तू सांगतो की लढत राहा आणि तू झोपत राहा. मी लढावं आणि त्याने झोपून राहावं, कुठला कडनं न्याय आहे? अरे तरुणाने जागं झालं पाहिजे. तरुण हा युवा शक्ती, एक राष्ट्रशक्ती आहे. ही जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही. मी एक तरुण होतो ना, 17 वर्षाचा तरुण होतो. तर तरुण असताना मी त्यावेळेला उभा राहिलो आणि त्याच्यातून हे कायदे केले वेगवेगळे. आज किती लाभ पडतो, किती फायदा होतो लोकांचा. असा विचार करायला पाहिजे. अन्ना हजारे तुम आगे बढो, हम कपडे संभालते, असं म्हणून कसं? बरोबर. मग या सध्या जे देशामध्ये जे काही चालू आहे किंवा ज्या घडामोडी घडतात त्या तुमच्यापर्यंत कशा पोहोचतात? नाही, पोहोचायला मी सांगितलं ना की ज्या घडामोडी पडतात, टी व्ही, बातम्या, हे मी पाहतो ना, मोजक्या. म्हणजे आता उपराष्ट्रपतींचा राजीनामा झालेला आहे आणि देशामध्ये उपराष्ट्रपतींची निवडणूक होते आहे, हे तुम्हाला माहिती आहे? हो, मी वाचलं की उपराष्ट्रपतीची निवडणूक होती आणि नियुक्ती झाली आहे. हा, व्हायची अजून नियुक्ती? नाव आलंय पुढे. हा, दोन जणांची नावं आलेली आहेत दोन्हीकडनं, एनडीए कडनं आणि युपीए कडनं, दोन्हीकडनं. हे मी वाचत असतो मोजक्या. देशाच्या भल्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी जे जे शक्य असेल ते वाचतो. तुम्हाला राजकीय नेत्यांचे कोणाचे फोन आता येत असतात का? नाही, राजकीय नेत्यांचा माझा संबंध मी ठेवला नाही. कारण संबंध नाही ना, पक्ष आणि पार्ट्यापासून खूप दूर राहिलो. पक्ष आणि पार्ट्यांच्या जवळ गेलो नाही अजून. समाजाच्या भल्यासाठी जे जे करणं शक्य तेवढं आपण करायचं. पण तुम्हाला काही ऑफर आली होती कोणत्या पक्षाकडनं? खासदार करतो, राज्यसभेवर? सुरुवातीला खूप ऑफर आली, पण मी जीवनात निर्णय घेतला होता, पक्ष आणि पार्टीत कधी जायचं नाही. आज या देशाचं वाटोळं झालं, याला अनेक कारणं असतील, तरी काही पक्ष आणि पार्ट्या ह्याला जबाबदार आहेत. सत्ता आणि पैसा, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, याच्या भोवती पिंगा घालतात. त्याच्यामुळं आमच्या जे लोकशाहीला घातक कसं ठरलं ते याच्यामुळे झालं. राळेगण सिद्धीमध्ये आता निवडणुका होतात का पहिल्यासारख्या बिनविरोध निवडणुका होतात? काय होतं तुमच्या गावामध्ये? नाही, मी त्यांना सांगत असतो, मी कधी जात नाही. माझ्या आयुष्यात मी उमेदवार म्हणून कुठं उभं राहिलं नाही. सोसायटीचा उमेदवार सुद्धा नाही, ग्रामपंचायतीचा उमेदवार सुद्धा नाही. फक्त सेवा करायची. आणि मग त्यांना सांगत असतो मी की तुम्ही निवडणूक लढवणं दोष नाही. लोकशाही स्वीकारली ना, जर लोकशाही स्वीकारली तर निवडणूक लढवणार काय दोष आहे? लढवा. फक्त निवडणूक लढवताना भांडण करायचं नाही, मारामारी करायचं नाही, लोकांचं भलं चिंतनाचा विचार करायचा. असं करून तुम्ही निवडणूक लढवा. मग आता निवडणूक कधी गावातले लोक गावातली निवडणूक लढवताना लढवतात, पण लढवा. पण भांडण माऱ्या हे करायचं नाही. बरोबर. तर ते सांभाळतात पत्ते.
2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन कधी तुम्हाला आला का? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन तुम्हाला कधी आला का? नाही. मी सांगितलं ना, हे पक्ष आणि पार्ट्या त्यांच्याबरोबर मी कधी गेलो नाही. पण त्यांचं सरकार आणण्यामध्ये तुमचा मोठा वाटा होता असं अजूनही लोक बोलतात, तुमच्या लोकपाल आंदोलनामुळे. नाही, ते म्हणत असतील, पण माझा त्याच्याशी काही संबंध नाही. मी फक्त समाज आणि देश असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला. पक्ष आणि पार्ट्या कधी डोळ्यासमोर ठेवल्या नाही. आजपर्यंत आयुष्यात पक्ष आणि पार्ट्या कधी डोळ्यासमोर ठेवल्या नाही. समाज आणि देश ह्याच्या भल्यासाठी जे जे करणं शक्य असेल ते करत राहायचं. अरविंद केजरीवाल यांना तुम्ही माफ केलं का? अरविंद केजरीवाल यांना तुम्ही माफ केलं का? माफ करायला मी माफ करायला म्हणजे तो काय चुकला होता आणि कुठं चुकला होता तेच माझ्या आठवणीत राहिलं नाही. अजिबात काय आठवत नाही तुम्हाला? ते लक्षात ठेवलं नाही तुम्ही? ते गरज नाही ना. एक खालचा पोरगा माझ्याबरोबर राहिला आणि माझ्याबरोबर होता होता मुख्यमंत्री झाला दिल्लीचा. मी त्याचं नावसुद्धा सोडून दिलं, पण कधी गेलो नाही तर शेवटपर्यंत आजपर्यंत. कारण आपल्याला त्याचा काही संबंध नाही. आयुष्यात तुम्हाला कोणी फसवलं का अण्णा? तुम्हाला कोणी फसवलं का आयुष्यामध्ये? आयुष्यात तुम्हाला कधी कोणी धोका दिला का? आता काय हे आता आठवणीत राहणं अवघड आहे. काही लोकांनी फसवलं असेल, पण कुठं फसवलं, काय केलं, फसवलं हे माहीत नाही. कारण माझं मन स्वच्छ आहे, माझं जीवन स्वच्छ आहे. कधी लोकांचं बुरं करायचं नाही, वाईट करायचं नाही. जे करायचं ते चांगलं करायचं, समाज आणि देश. त्याच्यामुळं जे शक्य आहे ते चांगलं करण्याच्या मागे मी राहिलो. पण यात तुमच्या चांगल्या स्वभावाचा फायदा करून तुमचा कोणी वापर केला असं तुम्हाला वाटतं का? असं असू शकेल, पण मला सांगता येत नाही. काही लोकांनी राजकीय फायदा करून घेतला. ते टपलेलेच असतात. माझा फायदा घेण्यासाठी काही लोक टपलेले असतात की राजकीय स्वार्थासाठी. पण मी खूप सतर्क राहिलो, शक्यतो पक्ष आणि पार्टीपासून दूर राहिलो. त्याच्यामुळे त्यांच्याजवळ गेलं नाही. अनेकांना अजूनही असं वाटतं की मोदींचं आणि तुमचं काहीतरी बोलणं होत असावं असं अनेकांना वाटतं. त्याचं कारण गरज नाही ना, गरज नाही. मोदींचं आणि माझं कुठेही बोलणं होत नाही, अजिबात नाही. फक्त समाज आणि देश, पक्ष आणि पार्ट्या नाही. हे पथ्य मी सांभाळलं. त्याच्यामुळं पक्ष आणि पार्ट्यापासून दूर राहिलो. आता मोदी पक्ष आणि पार्ट्यांच्या जवळ आहे, मी दूर राहिलो. त्यांचा गेल्या 10-12 वर्षामधला कारभार तुम्हाला कसा वाटतो? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या 10-12 वर्षातला देशातला कारभार तुम्हाला कसा वाटतो?
चलती का नाम गाडी, रुक गया तो खटारा. चांगल्याला चांगलं म्हणायचं, वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे. जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणायचं. राजकारणात सगळं चांगलं असू शकत नाही, कुठं ना कुठं वाईट राहतात, स्वार्थ आहे. म्हणून जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणायचं. मग अनेकांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला आत्ताच्या सरकारमध्ये जर, अनेकांना असं वाटतं की आत्ताच्या सरकारमध्ये तुम्हाला काही वाईट दिसलं तर तुम्ही आता बोट का दाखवत नाही त्याच्याकडे? बोट दाखवला ना. परवा तो कोणी पुण्यातलं कोणतरी लिहिलं, अण्णा जागे होत नाही, बोट दाखवला ना, बोललो आहे. सरकारच्या विरोधात. सरकारपासून मी दूर आहे. सरकारच्या जवळ जात नाही. सरकारचा माझा एक संन्याशी माणूस आहे, फकीर माणूस आहे. धन नाही, दौलत नाही, सत्ता नाही, माया नाही, मोह नाही, काही नाही, घर नाही, दार नाही, त्यामुळं दूर राहतो. मग अनेक जण तुमच्यावर आक्षेप घेतात, मग ही भूमिका तुम्ही 2014 पूर्वी का नाही घेतली? ही भूमिका तुम्ही 2014 पूर्वी का नाही घेतली तुम्ही? हे वातावरण तयार झालं असतं तर मी घेतले असते. जसं समाजासाठी जिथे जिथे गरज आहे, आवश्यकता आहे, तिथं तिथं मी निर्णय घेतले. जिथे जिथं गरज आहे समाजहितासाठी, राष्ट्रहितासाठी, ज्याची ज्याची गरज आहे तिथं मी बोललो, घेतलं, निर्णय घेतले, कायदे केले. असा कोणता कायदा आहे की तो मोदी सरकारकडे तुम्ही एखादा आग्रह धरू शकता? आता माहिती अधिकार कायदा फार डायल्यूट केला आहे. आताच्या माहिती अधिकार कायद्याचं महत्व फार या सरकारनं संपवलंय, हे तुमच्या लक्षात आलं आहे का? नाही, माहितीचा अधिकार, मी कायदा करताना माहितीचा अधिकार सर्वप्रथम, एवढा सुंदर कायदा, म्हणून मी तो कायदा केला आणि त्यासाठी मी आंदोलन केले. माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई. हो, पण तो आता माहितीचा कायदा अधिकार आता डायल्यूट केला, त्याचं महत्व संपवलं. आता हे परत इथं आलो आपण. जनता झोपलेली, जनता जागी झाली पाहिजे. जनता मालक आहे ना. जनता ही देशाची मालक आहे. हे मालक नाहीत, पक्षाने पार्टी हे मालक नाही, जनता ही मालक आहे. जनतेने जागं झालं पाहिजे. म्हणून मी जनतेच्या वतीनं नेहमी आक्षेप घेतो. कारण समाजाचं हित कुठं आहे हे पाहिलं पाहिजे. अण्णा, तुम्हाला तुमच्या उपोषण काळामध्ये किंवा तुमच्या आंदोलनामध्ये सर्वाधिक कठीण प्रसंग कोणता होता? तुम्हाला आठवतंय का काही? तुमच्या आंदोलनामधला सर्वाधिक कठीण प्रसंग कोणता होता? अवघड प्रसंग कोणता होता? दिल्लीतलं आंदोलन कठीण होतं का राळेगण सिद्धीमधलं आंदोलन कठीण होतं? कोणतं आंदोलन जास्त कठीण होतं? आता 22 उपोषणं झाली, आता आठवत नाही. त्याचा तुमच्या तब्येतीवर काही परिणाम झाला का उपोषणांचा? एवढ्या 22 उपोषणांचा काही तब्येत? काय नाही, उलट माझं आयुष्य वाढलं. आता 90 झालंय. मला शाश्वती वाटते की शताब्दी पुरी करेल. शताब्दी तुम्ही नक्की पूर्ण करणार, काही वादच नाही. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे आता मुख्यमंत्री आहेत. त्यांचा काही फोन वगैरे येतो का कधी तुम्हाला? नाही, काही गरज नाही, आमचा संबंध नाही.
एवढं आहे की काही माणसं जे चांगलं काम करतात त्यांना चांगलं म्हणावं, वाईट वाईट जे करतात त्यांना वाईट म्हणलं पाहिजे, चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, वाईटाला वाईट म्हणलं पाहिजे. त्यातल्या त्यात हा देवेंद्र जरा बरं काम करतो एवढंच म्हणायचं. बाकी काय आमचा संबंध काही नाही. मग तुम्ही आता देवेंद्र फडणवीसांची स्तुती केल्यावर तुम्ही देवेंद्र फडणवीसांना बरं म्हटल्यानंतर विरोधक तुमच्यावर टीका करणार, तुम्ही फडणवीसांनाच बरं म्हणता म्हणून. नाही असं हो, मी होऊन बोलत नाही कधी. प्रसंगाला वेळ आली तर तेवढ्यापुरतं तात्पुरतं बोलायचं. बाकी एक व्यक्ती म्हणून, पक्ष म्हणून, पार्टी म्हणून आपला काही संबंध नाही. त्यांचं कोणतं काम तुम्हाला आवडलं? फडणवीसांचं कोणतं काम तुम्हाला आवडलं? फडणवीसांचं एक काम मला आवडलं. मी सुरुवातीला मी जिथं राहतो ते कधी यायचे इथे आणि मी जिथं बसतो त्याच्या बाजूला खुर्चीत बसायचे. आजही एखादा शब्द टाकला तर मोडत नाही. समाजाच्या भल्यासाठी, फक्त समाजाच्या भल्या, राष्ट्राच्या भल्यासाठी. हे मला आवडतं. खरे आशा कार्यकर्ते तयार झाले पाहिजे समाजाच्या, देशाच्या भल्यासाठी. आणि देवेंद्र त्या दृष्टीने मला आवडतो की आज मुख्यमंत्री झाल्यापासून, मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून आणि झाल्यानंतरही अजूनही वाईट काही कानावर आलं नाही, भ्रष्टाचार अजून कानावर माझ्या आला नाही, वाईट गोष्टी कुठं कानावर आल्या नाहीत. हे मला आवडतं. माणसाने मनुष्य जीवनात आल्यानंतर चांगल्या मार्गाने वागावं, हे ते चांगल्या मार्गाने जातात म्हणून मला आवडतं ते, म्हणून मी बोलत असतो. अच्छा अण्णा, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, 3 पक्षांचं सरकार आहे. एकनाथ शिंदे याच्या आधी मुख्यमंत्री होते, त्यांच्याशी कधी तुमचा संबंध आला होता का? नाही, त्यांचा संबंध नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे गावासाठी वगैरे काही मागणी केली होती का? फडणवीस यांच्याकडे गावासाठी वगैरे काही मागणी केली होती का? गावात फकीर माणूस आहे, मागणी करायची काय? समाजासाठी, समाज हिताच्या दृष्टीने जे जे करणं शक्य आहे ते करत राहतो. बाकी विशेष काही मागायचं नाही, कारण स्वतःसाठी काहीच नाही, माझ्या पक्षासाठी नाही, पार्टीसाठी नाही, काही नाही. त्याच्यामुळं काही मागायचं नाही. तुम्हाला वयाच्या या टप्प्यावर कोणाची आठवण येते का? प्रकर्षानं आठवण कोणाची जास्त येते वयाच्या या टप्प्यावरती? तुम्हाला आठवण कोणाची येते जास्त? आठवण कोणाची येते या वयाच्या या टप्प्यावर तुम्हाला? कोणाची येते का? आईची, तुमच्या आईचा तुमच्यावर फार जीव होता. माझ्या आयुष्यात खरा गुरु कोणी ठरला असेल ती आई. ती फार शिकल्याशिवाय नव्हती, ग्रॅज्युएशन झालेली नव्हती, पण तिने जे संस्कार केले लहान वयात, ते मला सांगायचे, हे बघ, कधी चोरी करायची नाही, कधी लबाडी करायची नाही, नेहमी भलं करावं समाजाचं. नाही तुला बरं करता आलं नको करू, पण बुरं करायचं नाही. हे आईचे संस्कार. या संस्काराचा माझ्या जीवनावर खूप परिणाम झाला. पहिला परिणाम आईचा.
दुसरा स्वामी विवेकानंद, तिसरा महात्मा गांधी. यांच्या विचाराचा प्रभाव माझ्या जीवनावर पडत गेला. त्याच्यातून थोडंफार काही करता आलं तर प्रयत्न केला. आज शून्यातून राळेगण सिद्धी उभं झालं त्याचं कारण हे की संस्कार, आईचे संस्कार, स्वामी विवेकानंद संस्कार, गांधीजींचे संस्कार, या संस्काराच्या प्रभावामुळं काहीतरी करू शकलो. बरोबर. तर हे होते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे. त्यांच्या आयुष्याचा जीवनपट त्यांनी या निमित्तानं उलगडून दाखवलेला आहे. अनेक खरे तर भरपूर प्रश्न आहेत, पण अण्णांची एकूण तब्येत आणि त्यामुळे संवादात येणारा थोडासा अडथळा या गोष्टी टाळूनसुद्धा त्यांनी आपल्याशी भरपूर गप्पा मारल्या. तर अण्णा यांना यांची शताब्दी आपण लवकरच पुढच्या 10 वर्षामध्ये साजरी करूया अशा शुभेच्छांसह थांबूया. पाहत राहा लेट्सअप मराठी. अण्णा धन्यवाद, खूप खूप थँक्यू. धन्यवाद, आभारी आहे. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.